नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे जिथं कोंबड्या राहतात तिथं अक्षरशः आमचे 500 आदिवासी विद्यार्थी राहत आहेत। एका कुक्कुटपालन शेडमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एकीकडे आदिवासी विकास विभागाकडून करोडो निधीद्वारे विकास केला जातो, अशा आदिवासींच्या विकासाच्या वल्गना केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात जर वस्तुस्थिती बघितली तर या निधींचा अशा पद्धतीने कसा गैरउपयोग केला जातो ही बाब आपल्यासमोर येते। या करोडो निधीतून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण, चांगल्या मूलभूत सुविधा पुरवण्याऐवजी अस्वच्छ वातावरण, मोडकळीस आलेल्या इमारती आणि मोडकळीस आलेले पलंग, दुर्गंध असणारे ही शौचालय आणि अत्यंत किडसवाणं वातावरण या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशी गैरसोय करण्यात येत आहे। एकीकडे हे कुक्कुट शेड आहे, हे एका लोकप्रतिनिधीचं म्हटलं जातं आणि लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही फक्त जागा उपलब्ध करून देतो आणि बाकीच्या सुविधा आहे त्या आदिवासी विकास विभागाने पुरवायच्या असतात असं ते म्हणतात। परंतु आदिवासी विकास विभागाकडून अशा मोडकळीस आलेल्या पलंग पुरवली जातात का? या शेडला दरवाजे नाही, खिडक्या तुटलेल्या आहेत, शौचालय अस्वच्छ झालेले आहेत, जिकडे तिकडे घाण पसरलेली आहे। अशी घाण व्यवस्था आदिवासी विकास विभाग करतं का असाही प्रश्न निर्माण होतो। आणि या कुक्कुटपालनाच्या शेडसाठी दरमहा 2 लाख रुपये भाडा आदिवासी विकास विभागामार्फत दिला जातो अशीही बाब समोर येते। म्हणजे हे 2 लाख रुपये भाडा देऊन आदिवासींसाठी अशी अस्वच्छतेचे वातावरण, जिथं विद्यार्थी शिकू शकत नाही अशा पद्धतीची सोय आदिवासी विकास विभाग देत आहे। एकीकडे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 500 वसतिगृह सुरू करण्यात येत आहे, नवीन इमारती बांधण्यात येत आहेत, अशा पद्धतीच्या वल्गना केल्या जातात। परंतु जिथं खरोखरच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय पाहिजे अशा ठिकाणी जर तुम्ही वसतिगृह बांधत नसाल तर तुम्ही 500 काय 1000 वसतिगृह नवीन बांधले तरी त्याचा काय उपयोग? म्हणून या नवापूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चांगली सुसज्ज इमारत, शासकीय इमारत बांधण्यात यावी, वसतिगृहाची सोय करण्यात यावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेकडून माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व माननीय आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांच्याकडे केलेली आहे।